आपल्या चॅनलचं नाव आहे प्रशांत भागवत भाऊ सुपरस्टार. माझं नाव तुम्हाला माहितीच असेल, प्रशांत भागवत. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढा काही विशेष नाहीये. तर विशेष म्हणजे आज सकाळी लवकर उठण्याचं विशेष म्हणजे लवकर ऑर्डर मारायची आहे. आजचा टायमिंग आहे 7:20 झालेले. तर जास्तीत जास्त ऑर्डर मारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्न करणार की उन्हातान्हाचं थोडंफार शॉर्ट व्हिडिओ तरी का होईना काढण्याचा प्रयत्न करेल. एरिया वाईज नुसार ऑर्डर मारणार आहे. तर आज लवकर उठण्याचं कारण एकच आहे का लवकर ऑर्डर होतील, जास्त ऑर्डर मारण्याचा फायदा होईल, जास्त पैशाचा लाभ भेटेल, जास्त कमवण्याचा लाभ भेटेल. त्यामुळेच आणि जास्तीत जास्त कमवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मग पेट्रोलची गाडी चालवणार आणि मग संध्याकाळी परत इलेक्ट्रिक गाडी चालवणार. म्हणजे बचत होईल, पेट्रोलची बचत होईल आणि पैशाची पण बचत होईल, जास्त कमाई होईल. तर बाहेर नाश्ता वगैरे भेटलं तर नाश्ता वगैरे करून घेऊ. आणि खूप अवघड असतं उन्हातान्हाची ऑर्डर मारणं, पण आता करावं लागेल. काम तर करावं लागेल, मेहनत तर करावं लागेल. मेहनत केल्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. तुमच्याकडे काही दुसरा ऑप्शन असेल तर मग करू शकता. आपल्याकडे तर ऑप्शन शिल्लकच नाही राहिलेले आहे, त्याच्यामुळे आता मेहनत करावं लागणार आहे. मेहनतीशिवाय दुसरा ऑप्शन शिल्लक नाही, दुसरा पर्याय शिल्लक नाही. तर तर अशा पद्धतीने आम्ही आता ऑर्डर मारायला सुरुवात करणार आहे. नाश्ता वगैरे भेटलं बाहेर तर आम्ही लगेच करून घेऊ, त्याचा काही इश्यू नाहीये. पण पाणी पण उन्हाची मात्र खूप काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणजे लिंबू पाणी, थंड पाणी सोबत ठेवायची. जरी ती बॉटल थंडी होत असेल तरी पण पाणी, थंड पाणी सोबतच घेऊन जायचं, कारण ती एवढं जास्त ओव्हर होतो शरीराला की पाण्याची कमतरता कमी वाचते शरीराला. तरी पण आपण प्रयत्न करूया सेफ्टी पाळण्याचं. तर तर भेटूया आपण थोड्याच वेळात. 2 hours later. तर बघू शकता आता मी कॉलेज रोडला आलेले, कॉलेज रोडच्या एडशोरला आलेले. इथे माझी गाडी बघू शकता, नंबर प्लेट गेलेलं आहे त्याचं, त्याचे नट तुटलेले. समोर ऊसवाला, सिक्युरिटी गार्ड, येस बँक, हे सगळं बघू शकता. युनिफॉर्म आहे झोमॅटोचं. आता कामाला सुरुवात केली ती, पण आता काही ऑर्डर नाहीये. तर सकाळचे वाजले आता 8:45. तर 8:45 आता थांबलेलं आहे जवळचं, तर अजून ऑर्डर आलेली नाही. जशी ऑर्डर भेटली तशी भेटेल. आता ऊन खूप कडक झालेलं आहे. आता ऊन कडक यायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. ऊन कडक यायला सुरुवात झालेली. आता व्हिडिओ शूट करणार आपण. भेटूया आता थोड्याच वेळात. 2 hours later. तर नमस्कार, मी प्रशांत भागवत. तर मी 1:30 वाजता आलेलो होतो. माझी तब्येत बरी नव्हती तर मी आलो होतो निघून, कारण माझं डोकं जाम दुखत होतं आणि अंग पण जास्त जड पडायला लागलं होतं. त्याच्यामुळे मी गोळ्या आणल्या होत्या, पण या गोळ्या फुल पॉवरफुल आहे. त्याच्यामुळे मी या गोळ्या बघू शकता. तर या गोळ्या खूप खूप पॉवरफुल राहतात. त्याच्यामुळे मी ऑनलाईन जेवण मागवले, दाल राईस मागवले, बघू शकता. ही मिक्स दाल राईस आहे. हॉटेलचं नाव तर बघू शकता आता तुम्ही. स्विगीवरनं मागवलंय स्पेशली. स्विगीवरनं मागवलंय मी स्पेशली. तर तर हे खाणार आहे आणि 5 मिनिटं थोडस रेस्ट घेणार आहे आणि गोळी खाणार आणि मग तिथून तसंच मग इलेक्ट्रिक स्कूटी उचलून ऑर्डर मारायला सुरू करणार आहे. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. आणि फ्रांचायझीला जाऊन काही उरलेले प्रोडक्ट्स आहे, जे काही पेंडिंग प्रोडक्ट्स आहे, तर ते पेंडिंग कोणते प्रोडक्ट आहे ते बघण्यासाठी मला जाऊन चेक करावं लागेल. आणि जे पेंडिंग ऑर्डर असेल ते घ्यावं लागेल आणि ते घेतल्यानंतर मग
परत एकदा कामाला सुरुवात करावं लागेल आणि बघावं लागेल कधी द्यायची ती. तर आजच्या आजच जाऊन बघावं लागेल लवकर. तर मी लवकर आवरून घेतो आणि फ्रेश वगैरे करत होतो आणि परत जातो ऑर्डर मारायला. तोपर्यंत भेटूया आपण थोड्याच वेळात. 1 hour later. आता वाजले 4:30 झालेली. आता मी फ्रँचायझीला आलेले. बघू शकता फ्रँचायझीचं कामकाज बघा कसे चाललेले एकदम व्यवस्थित. कम्प्युटर सिस्टम ऑनलाईन ऑर्डर करतात. हे मॅडम आहे आणि सर ऑर्डर घेण्यासाठी आलेले. मी पण ऑर्डर घेण्यासाठी आलेलो होतो. जे प्रोडक्ट पाहिजे होतं ते नाहीये. ते मला वाटतं आता पुढच्या आठवड्यातच भेटणार आहे असं वाटतंय. कारण आता 24 तारखेची तयारी चालू झालेली आहे दिल्लीला जाण्याची. तर आता इथून मग थोड्या वेळाने चाललंय ऑर्डर मारायला आणि ऑर्डर डिलिव्हर करून मग डायरेक्ट रात्री 1 वाजता घरी जाणार आहे. तर आता आपण भेटूया 6 hours later. नमस्कार. तर आता मी आलोय घरी थेट. वाजले आता 2 तर वाजलेलेच आहे. खूप उशीर झालेला आहे. म्हणजे मी लवकर आलेलो होतो पण गोंधळ काय झालेला होता माहिती का एक्झॅक्टली. तर माझ्यासोबत एक किस्सा घडलेला आहे. मी एटीएम मध्ये म्हणजे काय किस्सा घडलेला आहे ते मी थोड्या वेळात तसं सांगणार आहे. आता मी पहिलं जेवून घेतो. म्हणजे पहिलं मी जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आजचं जेवण. बघू शकता आता काय आहे. आता हे बघू शकता आता ही डाळ आहे, श्रीखंड आहे आणि भात आहे आणि मिरची आहे, शेंगदाण्याची मिरची आणि ही पाववडी, सँडविच वडी. तर असं आपलं जेवण आहे साधं. तर चपाती तर नव्हती. माझ्या वाटची सगळी चपाती त्या बिचाराला देऊन टाकलेली होती. बिचारा कुत्रा खूप उपाशी होतं ना. मग त्याला भूक लागली जास्त मग दिलं खायला. लगे खाऊन म्हणलं तू भी क्या याद रखेगा, खा ले. मैं भूखा रहूं या तू भूखा रहे क्या फर्क पड़ता है. पेट तो तेरा भरेगा तो तेरा पेट भरेगा तो मेरा दिमाग को ठंडक मिलेगा, मेरा मन भरेगा. भगवान का भी मन भरेगा. अगर कुत्ते को खा म्हणजे कुत्र्याला खायला दिलं म्हणजे देवालाच खायला दिलं साक्षात असं समजूनच चाला. खरंच तो कुत्रा माझ्यासाठी देवच आहे. एकदम चांगला आहे, प्रामाणिकच आहे. माझी जास्तच बाहेर वाट बघत असतो. त्याला येईल, लाड करल, प्रेम देईल. नशिबात असतं असं. एखाद्या व्यक्तीला आवडतं प्रेमाने जर त्याला घात चालू घालायला तर तो कंटिन्यू मला फॉलोच करत राहणार. टेन्शन घेणारच नाही जास्त. आणि खरंच मला त्याच्यासाठी काहीतरी करायची इच्छा हो राहिलेली आहे. तर आपण भेटूया आता थोड्याच वेळात. A few moments later. तर फायनली आता माझं जेवण झालेलं आहे. तर थोडं उशीर झाल्याचं कारण सांगतो. कारण हा जो मोबाईल आहे तो मोबाईल मी ATM मध्ये विसरून आलो. ATM मध्ये ठेवून मी इथं घरी आलो. घरी मी जेव्हा मी खिशात फक्त चार्जर इथं ठेवताना पाहिलं. म्हटलं खाली ठेवलेलं असं तर खाली जाऊन बघू. खाली वर 2दा बघितलं. माझा मोबाईल अजिबात सापडत नव्हता. तर मी रिंग वाजवली, 5 वेळा रिंग वाजवली. रिंग वाजत होती. तर ATMचे काका तिकडे बसले होते. तर ते काकाचं नाव काय आहे ते एक्झॅक्टली माहिती नाही. पण ते ATMचे काका बसले होते HDFCला जेरोडच्या ठिकाणी सैलानी बाबाजवळचं. तर मी ते बसलेले होते ATMमध्ये. रिंग वाजताना ते ऐकलं आणि मग त्यांनी नंबर डायल केला. मग मी आईच्या फोनवरून कॉल केलं. त्यांनी मला आईच्या फोनवरतीच कॉल केला आणि तुमचा फोन राहिला म्हणे इथं. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आलो लगेच. पटकन गाडी काढली, पटकन तिकडे निघून आलं, पटकन तिकडून मोबाईल घेऊन मग मी तसंच तिकडं आलो. त्यांच्यासमोर मी पहिलं लॉक उघडून दाखवलं. मग तेव्हा त्यांना विश्वास बसला की हां त्या माणसाचा फोन आहे. बस मग दिलं. आता ते
कदाचित परत एकदा CCTV कॅमेरा चेक करून बघतील ते खरंच त्याचा मोबाईल होता कारण मी झोमॅटोचं युनिफॉर्म घालेलं होतं आणि मी पैसे टाकत होतो नेमकं कस्टमरने दिलेले पैसे तर ते पैसे परत ऑनलाईन पाठवून द्यायचे त्यांना स्टोअरला तर जमा नाही करता येत कारण स्टोअर शोधायचं त्या स्टोअरला जाऊन जमा करायचं मग तिकडून मग व्हेरीफाय करतील ते होईल मग ते सगळं आयगरी होईल हे सगळे लपडे नको आहे त्यापेक्षा ऑनलाईनच जमा केलेलं बरं आहे जागेवरच म्हणजे टेन्शन नाही आणि सकाळपासून माझं डोकंच गरम झालं होतं सकाळी लवकर उठायची आता ऑर्डर मारायची आणि मी फ्रँचायझीवरनं ते काय म्हणते ते राहिलेले प्रोडक्ट घ्यायला आलं होतं पण ते प्रोडक्ट भेटले नाही तर मग मी तिथून तसं निघालं ऑर्डर मारायला सुरुवात केली नंतर मग मला काही व्हिडिओ शूट करता नाही आलं कंटिन्यूच ऑर्डर पडत राहिले मग मी कंटिन्यू ऑर्डर मारून मग मी घरी आलो आजचा दिवस एकदम म्हणजे थोडा बॅड गेलं आहे पण काय करणार कमाई तर खूप कमी झालेली पण आता काय करणार ॲडजस्ट तर करावं लागेल उद्या मात्र दमदार कमाईसाठी एवढंच तर आपल्याला आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा प्रशांत भागवत सुपरस्टार आणि या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि काय म्हणजे कमीपणा दिसलेलं याच्यामध्ये मला सांगा आणि लाईक करा फॉलो करा आणि शेअर नक्की करा बेल आयकनवरती क्लिक करा बेल आयकनवरती ऑल ऑप्शनवरती क्लिक करायचं ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं का मग तुम्हाला डेलीची डेली व्हिडिओ मिळत जाते तर आजच्यासाठी एवढंच तर गुड नाईट आणि शुभरात्री